मग आता समजा एखाद्या मॉलमध्ये जर आपल्याला स्वस्त बटाटे मिळत असतील आणि स्वस्त बटाटे मिळत असतील, कांदे स्वस्त मिळत असतील, तर ते खरोखर स्वस्त आहे का? तर रसायनांचा वापर करून त्याने पिकवलेले असतील, तर तो काय करेल की बियाणांची कॉस्ट, मजुरांची कॉस्ट, रसायनांची कॉस्ट आणि त्याचा नफा टाकून तो विकेल आणि आपण त्याला स्वस्त बटाटे म्हणू. तर ते खरोखर स्वस्त आहे का? तर ते स्वस्त नाही. कसे नाही? तर जी काही रसायनं वापरली गेली, ते जे कारखान्यांनी ती रसायनं तयार केली, त्यांनी जे प्रदूषण केलं, ते प्रदूषण समाजामध्ये आपल्या वातावरणात आलं. ते न्यूट्रलाइज करण्याची कॉस्ट, त्या प्रदूषणामुळे होणारे आजार, ते आजार कमी करण्याची कॉस्ट, त्यांनी जे जल प्रदूषण केलं, ते प्रदूषण कमी करण्याची कॉस्ट, त्याने रसायनांचा वापर करताना जी जमिनीची हानी झाली, जी मजुरांची हानी झाली किंवा जी पाण्याची हानी झाली, हे सगळं रिकव्हर करण्यासाठी एक तात्कालीन म्हणजे एक इमिजिएट कॉस्ट आणि आपला समाज एक मोठी किंमत त्याची पुढच्या कालावधी मध्ये मोजतो. त्या ज्या कॉस्ट आहेत, ह्या पूर्ण समाजाच्या करांमधनं जातील, टॅक्सेसमधनं जातील. मग ते आपले त्याच स्वस्त बटाट्यांमध्ये ॲड झालेलं तर नाही झालेले. मग तसं जर काढायला गेलं, तर ते बटाट्यांची ट्रू व्हॅल्यू म्हणजे खरी किंमत खूप जास्त असेल आणि ती त्या उत्पादनांमध्येच वसूल झाली पाहिजे, असं एक मत मांडलं गेलं.